नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे 2 ब्लाऊज मी दुपारून आवरल्याच्या नंतर घरातलं काम, हे 2 ब्लाऊज मी रेडी करून घेतलेले आहे. अस्तरचे आणि कटोरीचे ब्लाऊज आहे. तर बघा, हे 2 ब्लाऊज रेडी झालेल्याच्या नंतर तर बघा, हे पाठीमागचा भाग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ही डिझाईन. तर लेस कशी लावायची आहे आणि हा समोरचा भाग मी आज म्हणजे रेडी केलेला आहे. 2 ब्लाऊज आणि हा समोरचा पॅटर्न रेडी केलेला आहे. तर बघा, त्याच्यानंतर आता हा खूप सारा राडा झालेला आहे, हा पण आवरायचा आहे आणि ब्लाऊज पीस पण कट करायचे आहे मला अजून दुसरे. तर बघा, हा ब्लाऊज पीस आपल्याला कट करायचा आणि याच्यासोबत मला अजून दुसरे आहे ते पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा, आता हा सारा राडा झालेलाच आहे. तर म्हटलं चला आता आपण हे ब्लाऊज पीस पण कट करून घेऊया. तर बघा, हा ब्लाऊज पीस कट करायचा आहे. तर बघा, मी हे पॅटर्न ठेवून पेपर पॅटर्न ठेवून आखून घेतलेला आहे खडूनी आणि आता हा कट करायचे आहे आणि हे जे 2 अस्तरचे आहे हे पण कट करायचे आहे. तर बघा, हे एकाच कस्टमरचे आहे आणि हे ब्लाऊज पीसावरती नंतर कट करणार आहोत. तर बघा, मी हे स्वयंपाक झाल्याच्या नंतर हे अस्तरवरती कट केले होते आणि त्याच्यानंतर हे पॅटर्न समोरचं रेडी करून घेतलेलं आहे गोल्डन कलरचं ब्लाऊजचं. तर बघा, याची फुगाबाई कट करायची आहे, जी पेपर कटिंग दिसत आहे तुम्हाला त्याचीवाली बाई कट करायची आहे. तर बघा, हे समोरचे भाग कट करून मी हे बांधून ठेवले होते. तर म्हटलं आता हे बघा, मी असे कट केलेले आहे कारण हे एकाच कस्टमरचे आहे. तर एकासोबत पण कट करता येत होते, पण हे गळे जे आहे ते वेगवेगळे कट करायचे होते. तर बघा, ह्यो पिंक कलरचा आहे त्याचावाला मी असा पंचकोनी कट केलेला आहे. या पद्धतीने असा कट केलेला आहे कारण वेगवेगळे गळे होते, त्याच्यामुळे मी हे वेगवेगळे कट करून घेतले होते. कारण एकासोबतचे कारण बाही पण याच्या वेगळी होती, फुगाबाई कट करायची होती, त्याच्यामुळे याचं पॅटर्न त्याच्यामध्ये बसत नव्हतं. तर बघा, हे कट करून झालेले आहे दोन्ही. तर याचा मी समोरचा पण असा पानगळा घेतलेला आहे आणि याचा पण पाठीमागचा पानगळाच घ्यायचा आहे. आणि याची गुलाबी जी आहे याचे पंचकोनी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, पंचकोनी गळा. तो पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धत आहे. आता हे त्याच्यावरती ठेवून हे कट करून घ्यायचे आपल्याला आणि याची आपल्याला पपबाई कट करायची आहे. कारण ही जी पेपर कटिंग घेतलेली आहे त्याचीच जास्तीचं वरती 2-3 इंच घ्यायचं आहे आणि ते आक देऊन कट करून घ्यायचं आहे. तर बघा, हे नंतर कट करून घेऊया. तर बघा, मी म्हटले ना, हे मी ते ब्लाऊज झाल्याच्या नंतर कट करून झाल्याच्या नंतर एवढं मी हे रेडी करून घेतलं होतं. तर बघा, त्याच्यानंतर आता हे पूर्ण ब्लाऊज आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे जे समोरचं पॅटर्न मी रेडी केलेलं आहे, आता आपल्याला हा ब्लाऊज रेडी करून घ्यायचा आहे. तर बघा, आणि याच्यावरचे पॅटर्न हे अस्तरवरती आपल्याला कट करून घ्यायचे आहे, म्हणजे ब्लाऊज पीसावरती. तर बघा, हे कट करून घेतलेलं आहे मी. त्याच्यानंतर आता हे आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचे आहे आणि हे बांधून ठेवायचे, म्हणजे इकडे तिकडे सरकत नाही आणि इकडे तिकडे पडत पण नाही. जेव्हा आपल्याला शिवायचे आहे तेव्हा आपल्याला लगेच सापडते आणि त्याच्यावरचे कापड जे आहे त्याच्यातच ठेवायचे आहे, म्हणजे जेव्हा शिवून होतं तेव्हा आपल्याला हे कापड बिनकामाचे असते. जोपर्यंत आपलं शिवून होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जपून ठेवायचे असते. याच्यामध्ये आता आपल्याला हे बांधून ठेवायचे आहे आणि जे पोपटी आहे तो पण आपल्याला आता बांधून ठेवायचा आहे असाच कट करून. तर बघा, तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. तर बघा, मी हे त्याचे पॅटर्न ठेवून घेतलेले आहे. आता आपण हे ब्लाऊज पूर्ण गोल्डन कलरचं रेडी करणार आहोत आणि हे पण ब्लाऊज मी शिवून घेणार आहे. तर बघा, हा दुसऱ्या दिवशी मी शूट केलेला आहे. तर बघा, आता दुसऱ्या दिवशी हे मी पाठीमागची डिझाईन शिवून घेणार आहे आणि हे बघा, पाठीमागची डिझाईन मी अशी रेडी केलेली आहे. पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे आणि हे पोपटी कलरचं आणि गुलाबी कलरचं पण शिवून घेतलेलं होतं दुसऱ्या दिवशी. तर हे दुसऱ्या दिवशी मी शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. तर दोन्ही ब्लाऊज हे रेडी झालेले आहे आणि गोल्डन कलरचं पण रेडी झालेलं आहे. तर एका दिवसात मी हे 3 ब्लाऊज शिवून झालेले आहे. तर तुम्हाला आजचा लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, एकदम सुंदर असे आपले ब्लाऊज रेडी झालेले आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.